सरांनी आज म्हटले की क्रिकेटमध्ये शरद पवारांनी राजकारण आणलेलं आहे. कशा क्रिकेटमध्ये हा शरद पवारांनी राजकारण आलेलं कोण म्हणलं हे? शिरसाट साहेब, पुढचे काही महिने तुम्हाला जे बोलायचं बोलून घ्या, कारण तुमच्यावर 100% कारवाई होणार आहे. तुम्ही निवृत्तीचा विचार करत आहात, पण ती निवृत्ती आता जवळच, म्हणजे तुमच्या मंत्रिपदाची निवृत्ती जवळच आलेली आहे. त्याच्याबद्दल जरा जास्त बोललं तर बरं राहील. तुमचा विभाग कसा चुकीच्या पद्धतीने काम करतोय, तुमच्या विभागाचे पैसे ज्या लोकांना जायला पाहिजे, म्हणजे सामाजिक कल्याण विभागाचे पैसे ज्या समाजाला जायला पाहिजे तिथं न जाता ते दुसरीकडे कसे वळवले जातात, त्याच्यावर उत्तर द्या. ज्या गोष्टी कळत नाही त्याच्यावर डोकं वापरलं तर चुका होत असतात. तीच चूक तुम्ही सिडकोमध्ये 5,000 कोटी रुपयाची केलेली आहेत. त्यातून फंड हा तुम्हालाही मिळालाय आणि तुमच्या पार्टीला सुद्धा मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही काही दिवसाचेच पाहुणे आहात मंत्रिपदाचे, त्याच्यावर जास्त बोललात तर जास्त योग्य ठरू शकतं. भाजपने जे ऑपरेशन प्रदेशाध्यक्षावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांच्याच पक्षातल्या एका पदाधिकाऱ्यांना मारहाण करायला लावली. जसं की प्रदेशाध्यक्षासह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला. आबा, आता ह्याच्यात मुख्यमंत्री साहेब टीव्ही समोर येतील आणि कदाचित असं म्हणतील की मी सांगतो आता क्लीन चिट देतो. झालं असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचं गेल्या काही दिवसातलं आणि महिन्यातलं जर आपण ते वक्तव्य बघितले तर ते क्लीन चिट मुख्यमंत्री झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आता ह्यात पिंपरी चिंचवडमध्ये जर भाजपचेच प्रमुख पदाधिकारी जर सेफ नसतील, भाजपच्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी भाजपचाच एक कुठला तरी इतर पदाधिकारी जर गुंडांचा वापर करत असेल आणि कुठं या घटना घडतात तर पोलीस स्टेशनमध्ये घडतात, म्हणजे पोलीस स्टेशन हे लोकांसाठी काम करण्यासाठी आहे का कुठंतरी दबावाच्या अंतर्गत काम करून ह्या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी आहे? म्हणजे इथं भाजपचेच पदाधिकारी सुखरूप नसतील तर सामान्य एखादी गरीब महिला कशी सुखरूप राहणार असा प्रश्न निर्माण या ठिकाणी होत आहे. क्लीन चिट देत आहेत त्यांनी